जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. यामध्ये आतापर्यंत 29 भाग झालेले आहेत. शेवटच्या भागामध्ये आपण पाहिलं की यश आणि त्याच्या मित्रांची धम्मदीक्षा कशा प्रकारे होते. आता आपण पुढील भाग 30वा, कश्यप बंधूंची धम्मदीक्षा. वाराणसीमध्ये काश्यप नावाचे एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्या विभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनीही त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्नीची पूजा करणारे होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. हे 3 भाऊ उरुवेला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप या नावाने ओळखले जात. यापैकी उरुवेला कश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते. उरुवेला कश्यप हा त्यांचा प्रमुख होता. उरुवेला कश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे म्हणजे जिवंतपणीच त्याला मुक्ती मिळाल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणांहून फल्गू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत. उरुवेला कश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे गेले. तथागतांनी त्यांची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्यावे. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो फार भयंकर आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो, नुकसान करतो. तो मला जसा त्रास देतो तसाच तो आपणाला देईल अशी मला भीती वाटते. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला कशाही तऱ्हेचा त्रास देईल याची शक्यता नाही. काश्यप, आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप वारंवार नकार देऊ लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही, परंतु पुष्कळ भीती वाटते इतकेच. तुम्ही जे वाटेल ते करा. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. नागराजा मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी त्या ठिकाणी त्याला तथागत बसलेले दिसले. तथागतांची शांत गंभीर मुद्रा बघून मुचलिंदाला वाटले की आपण एका असामान्य विभूतीच्या समोर आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री शांतपणे झोप आली नाही. त्यामुळे मोठ्याच अस्वस्थपणे त्याला जाग आली. त्याला वाटले की बहुधा त्याच्या अतिथीला भस्मसात तर केले नसेल ना. या शंकेनेच तो भीत उठला. दिवस उजाडल्यावर काश्यप आपल्या सर्व अनुयायांसह काय घडले असावे हे पाहण्यासाठी अग्निशाळेत आला. मुचलिंदांकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद भगवंतांची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. ते दृश्य पाहून कश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. जणू काही त्याच्या डोळ्यांसमोर एखादे अघटित घडत आहे. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या जवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले, परंतु त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागराजापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की
एक दिवस काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेलच, पण कश्यपाने कधीही त्यांना अशी संधी दिली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एक दिवस तथागतांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल काय? तेव्हा तथागत त्या काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून परावृत्त करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. कश्यप हा मोठाच अहंभाव असलेला पुरुष होता, परंतु तथागताच्या विधानांमधील खरे सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की बुद्धाच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांचा सिद्धांत मान्य करून उरुवेल कश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याच्या अनुयायांना अशा प्रकारे दीक्षा देण्यात आली. नंतर उरुवेला कश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या सगळ्या वस्तू आपल्या बंधूच्या आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. उरुवेला काश्यपाला आणि त्याच्या अनुयायांना श्रमणवेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी विचारपूस केली. भगवान बुद्धांच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेल काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र यांच्याविषयी भगवंतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता बोलावण्यात आले. त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा असम्यक विचारांच्या गोंधळामुळे अविद्येचा जन्म होतो. काम, क्रोध व अविद्या हीच ती अग्नी आहे जी सर्व गोष्टींना भस्मसात करते आणि जगातील दुःखाला कारणीभूत होते. एकदा सद्धम्माचा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्यारूपी अग्नीचे शमन करू शकले की त्यांच्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचाराचा जन्म होतो. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णेचा क्षय होतो आणि तृष्णेचा क्षय केल्यानेच मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या अग्निपूजकांचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि भगवान बुद्धांचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा प्रवज्जा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. जय भीम. धन्यवाद.